मुंबईच्या पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या माथेफिरूमुळे खळबळ। रोहित आर्यचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू। सरकारने कंत्राटाचे पैसे बुडवल्याचा आर्यचा आरोप। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय घेणार। बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं आश्वासन। कर्जमाफीसाठी सरकारकडून उच्चाधिकार समितीची नेमणूक। महामार्ग रोखणं, शेतकरी नेत्यांसह आंदोलकांना भोवलं। बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेकडो आंदोलकांवर गुन्हे। नागपूर पोलिसांची कारवाई। हवा महालासाठी बच्चू कडूंनी गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्या। प्रतिस्पर्धी आमदार प्रवीण तायडेंचा आरोप। कडूंनी उभारलेल्या हवा महालाची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी। आता आमच्या भेटीगाठी होतच राहणार। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी संदर्भातल्या बातम्यांच्या कव्हरेजवर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। युतीच्या चर्चांना आणखी जोर। शिवरायांच्या गडांवर नमो सेंटर उभी केल्यास फोडून काढू। राज ठाकरेंचा थेट सरकारला इशारा। तर मुख्यमंत्री पदासाठी किती लाचारी पत्करणार। एकनाथ शिंदेंवर राज ठाकरेंची पहिल्यांदाच जहरी टीका। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार अखेर रद्द। धर्मादाय आयुक्तांकडून स्वतःचाच निर्णय मागे। व्यवहारापोटी बिल्डरने दिलेले 230 कोटी परत मिळवण्यासाठी कोर्टात जावं लागणार। सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज एकता दिन सोहळा। पंतप्रधान मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथे पुष्प अर्पण करणार। तर देशभरात एकता दौडचं आयोजन। महिला विश्वचषकात भारतीय संघाने इतिहास घडवला। उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनी पराभव। रविवारी दक्षिण आफ्रिकेशी अंतिम लढत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।